प्रकार घडला होता, तुमचं अपहरण झाल्याची घटना म्हणजे चर्चा होते नेमकं काय? मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो. त्यावेळेला अचानक काही लोक आले. त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं. तुम्ही कशामुळे तक्रार दिली आहे? तुम्ही नेमकं कुणाविरोधात तक्रार दिली आणि काय तक्रार दिली? मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं. फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली. आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली. तुम्हाला कुणावर शंका आहे, म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल? आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला. आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही, पोलीस तपास करतील. आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे. बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद, मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे. बस. तुम्ही म्हणालात की देवाणघेवाणवरून हे प्रकरण म्हणजे ही घटना घडली. आता हे त्यांनी मला राजकीय हेतूने झालंय का तुमच्या देवाणघेवाणीवरून झाले? पहा, मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले, त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं. हे राजकीय होतं की व्यावहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली आहे? मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे. 5 ते 7 जण होते. हत्यार काय होते त्यांच्याकडे? पिस्तूल सांगितलं तुम्ही? नाही, पिस्तूलचं फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं, परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं. बस. त्यांच्याकडे पिस्तूल होती का? नाही, मी नाही बघितली. माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. कुठं पण नेलं तुम्हाला? आणि नाही, मला तेवढी काही कल्पना नाही. मला फक्त चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आलं. बस. हा आज संध्याकाळीचे वेळ जवळपास 9 वाजता असा माहिती मिळाला की बाफना टी पॉईंट जवळ एक गॅरेज आहे, तिकडून हा गौरव कोटगिरे यांना काही जण येऊन गाडीमध्ये बसून अपहरणसारखा एक इन्सिडेंट झालेला आहे असा माहिती मिळाला. आणि त्याचे 2-3 साक्षीदार होता तिकडे. त्यांचं म्हणणं होता की काही लोक आला आणि ते एक सफारी गाडीमध्ये, ज्यामध्ये नंबर नव्हता, त्या गाडीमध्ये बसून घेऊन गेलेला आहे त्यांना. आणि हा माहिती मिळतेच आमचे इतवाराचे DYSP, आम्ही आणि आमचे LCBची टीम, ॲडिशनल SP, सर्व स्पॉटवर जाऊन सर्व ठिकठिकाणी जे नाकाबंदी, चेकपॉईंट्स आणि जवळचे डिस्ट्रिक्टलासुद्धा माहिती देऊन चेकपॉईंट्स वगैरे आम्ही लावला होता. आणि मोठ्या प्रमाणावर आमची नाकाबंदी आणि पोलीस प्रेझेन्स होती. ते जवळपास अर्धा तास आणि 40 मिनिट असा त्या पिरियडमध्ये त्यांना ते सापडला. आम्हाला माहिती मिळाला की ते चंदासिंग कॉर्नरजवळ हा जे गौरव कोटगिरे आहे ते आहे. त्यांचे कॉल त्यांना ड्रायव्हरनं त्यांनी कॉल केलेला होता. तो हा माहिती मिळाल्यानंतर आमचे स्टाफ वगैरे तिकडे गेला. मी स्वतःसुद्धा तिकडे गेलो आणि ते तिकडे सापडला. ते आता नेमकीच काय प्रकरण आहे ते त्यांची तक्रार देण्याची प्रक्रिया चालू आहे. ते फिर्याद देतील आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. सर, आपण चौकशी केली आहे, नेमकं म्हणजे प्राथमिक चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं? अपहरण झालंय का राजकीय स्टंट होता? नाही, ते आता एकदम असा तुम्हाला एकदम कन्फर्म सांगणं इतके एकदम प्रिलिमिनरी स्टेजवर आहे. ते कन्फर्म मी सांगू शकणार नाही की काय आहे. हा फक्त जे आत्ता मी सांगू शकतो असा आहे की इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाला की एक अपहरणसारखा इन्सिडेंट झालेला आहे, काही लोक त्यांना उचलून गेलेला आहे आणि ते आत्ता सापडलेलं आहे. आमचे पोलीस जे रिस्पॉन्स होता खूप फास्ट होता आणि आपण 30 मिनटं 40 मिनटामध्ये ते सापडलेलं आहे. नेमकीच काय काय घडलेलं आहे, काय कोण इन्व्हॉल्व आहे आणि त्याचं स्वतःचे स्टंट आहे असं मी म्हणू शकणार नाही होता. पण आता फिर्याद दिल्यानंतर आमची तपास होईल आणि जे काही इन्व्हॉल्व आहे, जे काही खरं स्टोरी आहे ते समोर येईल.